कल्याण-शीळ रस्ता सीसीटीव्ही विना असुरक्षित। कल्याण-शीळ रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरी व अपघाताच्या तपासात मोठा अडथळा निर्माण झाल्याचे समोर आले आहे। मेट्रो कामामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत बसवलेले कॅमेरे बंद पडले आहेत। पोलिसांकडे मागवलेल्या 147 फुटेजपैकी फक्त 69 उपलब्ध झाल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। यामुळे प्रशासनाकडून नागरिकांची सुरक्षा राम भरोसे सोडले आहे का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात। शेअर बाजारात घसरण, निफ्टी 25,000 शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे। सेन्सेक्स 500 अंकांनी घसरून 81,500 वर, तर निफ्टी 0.6% घसरून 24,932 वर बंद झाला। यूएस फेड प्रमुख जेरोम पावेल यांच्या भाषणाच्या भीतीमुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत। आयटी आणि वित्तीय शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढल्याने तेजीला ब्रेक लागला। आमदार हिकमत उढान यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी। घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथे संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आमदार हिकमत उढान यांनी या पिकांची पाहणी केली आहे। शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना आवश्यक ती मदत आणि पाठबळ देण्याचे आश्वासन यावेळी आमदार हिकमत उढान यांनी दिले। सुदर्शन रेड्डींना पाठिंबा दिल्याचं संजय राऊत यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे यांनी सुदर्शन रेड्डींना पाठिंबा दिल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे। तसेच आम्ही हुकुमशाही विरुद्ध लढण्याची भूमिका घेतली असून आम्हाला आलेल्या फोनकडे आम्ही शिष्टाचार म्हणून पाहतो असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले। प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता। प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। बऱ्याच तक्रारदार महिला पोलिसांच्या तपासात असून त्यांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे। प्रांजल खेवलकर यांनी सहमती नसताना देखील आक्षेपार्ह फोटो काढले असल्याचे निदर्शनास आले असून ते पोलिसांना सापडले आहे। यावरून आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात। एसटी कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावणार। महाराष्ट्रात गणपती उत्सवाची सर्वत्र तयारी सुरू आहे। आता गणपती बाप्पा एसटी कर्मचाऱ्यांना पावणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याचा पगार गणेशोत्सवाआधीच मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश काढले आहेत। आज वित्त मंत्रालयाकडे कर्मचारी पगाराची फाईल सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। पोळा सणाच्या दिवशी 6 वर्षीय बालकावर काळाचा घाला। ऐन पोळा सणाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातून एक दुःखद घटना समोर आली आहे। पोळा सणानिमित्त सुट्ट्या घेऊन शाळेतून घरी आलेल्या 6 वर्षीय बालक गावालगत असलेल्या नाल्यात वाहून गेल्याची घटना भामरागड तालुक्यात उघडकीस आली आहे। रिशांत प्रकाश पुगंटी असं त्याचं नाव आहे। दरम्यान आज सकाळी त्याचा मृतदेह पोयर येथील नाल्यात आढळून आलाय। लातूर धाराशिवकरांसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस। लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। लातूर पुणे मुंबई वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। लातूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे। त्यामुळे पुण्यात येणाऱ्या लातूरकरांचा प्रवास आरामदायक आणि सुखरूप होणार आहे। विद्यमान खासदाराच्या घरात राजकीय फूट। चंद्रपूरच्या विद्यमान काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकर यांनी आज भाजपात प्रवेश केला, ज्यामुळे धानोरकर कुटुंबात राजकीय फूट निर्माण झाल्याची राजकीय चर्चा रंगली आहे। या प्रवेशाला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले आणि निवडणुकांच्या समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे। ही घटना चंद्रपूरमध्ये मोठ्या राजकीय खळबळीचा विषय बनली आहे। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर नढाल चौक येथे कालंबा माता मंदिराजवळ भीषण अपघात झाल्याची घटना उघड झाली आहे। भरधाव कंटेनरने 4 ते 5 वाहनांना धडक दिली आहे। या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या अपघातानंतर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे।